स्मरण जय जय राम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ। काहीही बोलायला सुरुवात करण्याआधी सर्वांनी आपले मोबाईल फोन एकतर स्विच ऑफ करा किंवा सायलेंटला टाका। आज 42वा श्री गोंदवलेकर महाराज आराधना केंद्राने साजरा केलेला महाराजांचा जन्मोत्सव आणि त्याच्यातलं उत्तरार्धातलं शेवटचं सत्र। आणि या शेवटच्या सत्रामध्ये जसं उत्तम भोजन झाल्यानंतर काहीतरी पक्वान्न स्वीट डिश डेझर्ट वगैरे प्रोव्हाइड केलं जातं। आजकाल पूर्वी पानावर वाढलं जायचं, आता प्रोव्हाइड केलं जातं डेझर्ट। तसं हा एक अमृत योग आलेला आहे। वास्तविकता मला इथे दादांचा परिचय करून द्यायला म्हणून सांगितलं आहे, ती जबाबदारी माझ्यावर दिली आहे। फार मोठे शिवधनुष्य उचलायला सांगितलेलं आहे। दादा माहीत नाही तसं इथे तरी कोणी दिसत नाही मला, पण तरी देखील एक व्यवहार म्हणून जे आजचे वक्ते आहेत त्यांचा परिचय करून देणं संस्थेच्या वतीने ती जबाबदारी माझ्याकडे दिली आहे। थोडीफार ही जबाबदारी उचलायचा मी प्रयत्न करतो। बाकी करते ते महाराज आहेत, न्यूनते पूर्ण महाराजच करून घेणार आहेत। आजचे वक्ते जे आहेत त्यांचं नाव आहे श्री रवींद्र मधुसूदन फाटक। जन्म 22 नोव्हेंबर 1973, म्हणजे वय साधारण 49। देशस्थ ऋग्वेदी यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप। एक विनोद आपल्याला सांगितला जातो की जे डिस्टिंक्शनमध्ये किंवा पहिल्या नंबरात पास होतात ना, ते म्हणे IAS वगैरे असे होतात आणि गव्हर्मेंट सर्वंट करतात। जे मधले असतात जरा कमी दर्जाचे ते म्हणे राजकारण करतात आणि हे जे IAS झालेले लोक असतात ते त्यांना मुजरा करतात। आणि त्याच्यापेक्षाही कमी शिकलेले जे असतात ते म्हणे बाबा लोक होतात आणि त्यांना हे राजकारणी लोक नमस्कार करतात। म्हणजे अध्यात्म हा अशिक्षितांचा मामला आहे असं कुठेतरी बिंबवलं जातं। समर्थ म्हणाले धकाधकीचा मामला काय कळे अशक्ताला। म्हणजे अशक्त म्हणजे याचा अर्थ तब्येतीने अशक्त नाही, बुद्धीने अशक्त। ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि योग मार्ग तीनही याच्यात तुमची बुद्धी हवीच, अन्यथा काय होईल हे फक्त महाराजच सांगू शकतात। पण आज जे व्यक्तिमत्व लाभलेलं आहे हे स्वतः डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग यांनी 1992ला बोर्ड ऑफ टेक्निकल इन्स्टिट्यूट पुणे येथून पूर्ण केलं आहे। त्यानंतर ग्रॅज्युएशन इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग 1995 विथ गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीज इंजिनिअरिंग कडून। आता सर्वसाधारणपणे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनुष्य प्रपंचाकडे वळण्यासाठी, गृहस्थाश्रमाकडे वळण्यासाठी काहीतरी करायला सुरुवात करतो। त्याप्रमाणे पहिली 5 वर्ष त्यांनी कॉलेज शिक्षणानंतर पुणे येथील थर्मॅक्स कंपनीमध्ये नोकरी केली।
पण ही नोकरीमध्ये त्यांचं काही फार मन रमलं नाही आणि पुढे 5 वर्षातच त्यांनी स्वतःचा रवी इंडस्ट्रीज नावाचा एक व्यवसाय सुरू केला, ज्या व्यवसायामध्ये आज 100हून अधिक कामगार काम करत आहेत. आणि विशेषतः औष्णिक विद्युत प्रकल्प जे असतात त्या प्रकल्पांना लागणारे जे अवजड यंत्रसामुग्री असते ती अवजड यंत्रसामुग्री बनवण्याचं काम ते करतात. आणि व्यवसायामध्ये ज्यांच्याकडे 100 माणसं काम करतायत तो व्यवसाय किती यशस्वी असेल हे वेगळं सांगायला नको. पण आधी प्रपंच करावा नेटका मग साधावे परमार्थ विवेका असं समर्थ म्हणालेत. पण त्यांनी परमार्थ आणि प्रपंच एकाच वेळेला चालू ठेवलं आहे. विशेष म्हणजे जी लहानपणापासूनची जी आवड असते अध्यात्मातली ती स्वस्थ बसू देत नाही आणि त्यामुळे त्यांचा परमार्थिक प्रवास हा सुरू झाला. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये असताना देखील मूळ स्वभाव अध्यात्मिकडे वळवणारा आहे. 1998 साली श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. आजच्या काळात आवश्यक असलेली नामस्मरण भक्तीची गोडी निर्माण झाली आणि अभ्यासाची विशेष आवड असल्यामुळे संतांच्या ग्रंथ साहित्यामध्ये रस निर्माण झाला. श्रीमद दासबोध, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत या सर्व ग्रंथांचा सद्गुरू कृपेने अभ्यास झाला आणि विशेषत्वाने अवध भाषेतील श्री रामचरित्र मानस या ग्रंथाची विशेष आवड निर्माण झाली. 2 सालापासून नियमितपणे निरूपणाची सेवा गुरुकृपेने घडत आहे. आता ही निरूपणाची सेवा गुरुकृपेने घडते म्हणजे किती घडते, सद्गुरू आपल्याकडून किती करवून घेतात याचं एक उत्तम उदाहरण आपल्याकडे दादांकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. 205 मनाचा श्लोक, त्याच्यावरती 205 प्रवचनं दादांची आज यूट्यूबवरती तुम्हाला बघायला मिळतील. दासबोधावरती 750 पेक्षा जास्त, जवळजवळ 800 निरूपणं यूट्यूबवरती आज तुम्हाला बघायला मिळतील. आणि सलग 1300 दिवस म्हणजे किती वर्ष झाली, आता पंचवार्षिक योजनाच म्हणूया ना, नाही का. 4 वर्ष तर झालीच, 4 वर्षापेक्षा जास्त. 1300 दिवस श्री रामचरित्र मानस या ग्रंथाच्या एक चौपाईवरती एक दिवस निरूपण अशी यूट्यूबवरती आहेत. म्हणजे ही सद्गुरूंची कृपाच आहे. सद्गुरूंच्या कृपेने लाभलेला सरस्वतीचा वरद हस्त त्यांच्यावरती आहे असं मी म्हणायला हरकत नाही, नाही का. पण नमनाला घाडा भरतेल म्हणजे त्यांचा सगळा वेळ मीच घेतला तर ते चांगलं ठरणार नाही, बरोबर ना. त्यांनाच जास्त वेळ द्यायला पाहिजे. पण तरी देखील एक छोटीशी गोष्ट अजून माझ्याकडे आहे, ती म्हणजे दादांच्या तर्फे हे मानस सामृत नावाचं एक त्रैमासिक चालवलं जातं. याची किंमत 250 रुपये अधिक 150 रुपये पोस्टेजचे मिळून 400 रुपये आहे. हे तुम्हाला पाहिजे असेल तर श्री सचिन नाईक यांच्याशी संपर्क साधा. याच्या मागे त्यांचे नंबर आहेत. आपल्याला बऱ्याच जणांकडे सचिन नाईकांचे नंबरही असतील, सचिनदादांचे. त्यांच्याशी संपर्क साधा. ज्यांना यात रस असेल त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून मानसामृताचा आस्वाद घ्यायला हरकत नाही असं मला वाटतं. मी जास्त वेळ न घेता याच्या पुढची जबाबदारी सूत्र दादांकडे देतो. जानकी जीवन स्मरण जय जय. राम राम बोलो राजा राम राम. बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम. बोलो सीता
राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम। बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम। बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम। 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 बोलो सीता राम राम बोलो राजा राम जय जय रघुवीर समर्थ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रोता वक्ता श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून श्री महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ही आजची निरूपण सेवा
आणि त्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व साधक बंधू भगिनी, आपल्या सर्वांना व्यासपीठावरून माझं मनोभावे वंदन. आज आनंदोत्सव आपण सर्वांनी साजरा केला. आज आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंचा तिथीने जन्मोत्सव. सर्वप्रथम सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या या चैतन्याच्या जन्मोत्सवाच्या मनापासून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री महाराजांच्या स्मरणामध्ये आपलं पुढचं वर्ष असंच नाममय हो, आनंदमय हो, ही व्यासपीठावरून श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना. सज्जनो, आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं आपल्या महाराजांचे भक्त आहेत त्या प्रत्येकाच्याकडं हा जन्मोत्सव साजरा होतो. मला या जन्मोत्सवाच्या प्रसंगी नेहमी श्री महाराजांचा एका विद्वानाशी झालेला संवाद आठवतो. गंमत अशी झाली की मथुरेमध्ये एका व्यक्तीने जवळजवळ 20 वर्ष निवास केला आणि त्या 20 वर्षामध्ये त्याने एकाच गोष्टीचं संशोधन केलं की श्रीकृष्णाचा जन्म नेमका कुठं झाला, कुठल्या स्थानी झाला. आणि त्याने येऊन श्री महाराजांना सांगितलं की आता एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ संशोधनानंतर मी हे तुम्हाला नेमकं सांगू शकतो की श्रीकृष्णाच्या जन्माची जागा कुठली आहे. महाराज त्यांना फक्त हसून म्हणाले, अहो हे सांगण्यासाठी 20 वर्ष संशोधन करण्याची काय गरज आहे. मी तुम्हाला सांगतो, श्रीकृष्ण हा मथुरेला कुठं जन्माला आला हे शोधण्यापेक्षा श्रीकृष्ण हा भक्ताच्या हृदयात असलेल्या प्रेमामध्ये जन्माला येतो. हे तुम्ही लक्षात घ्या. ज्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे त्याच्या हृदयात श्रीकृष्ण प्रगटतो. आपण म्हणतो ना उपासनेमध्ये, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी. हाची सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची. जन्मोत्सव पूज्य बाबांच्या भाषेमध्ये सांगायला जावं, जर तो भावनेशिवाय केला नाही तर ती देखील एक प्रकारे शारीरिक कवायत जशी असावी त्याप्रमाणे पारमार्थिक कवायत व्हायला नको. आपण सगळं काही करू, परंतु माऊली म्हणते, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. भावनेशिवाय खरोखर हे सर्व कधी कधी व्यर्थ वाटतं, परंतु हे सगळं करायचं, निश्चित करायचं, आनंदाने करायचं. खरं तर तो अजन्म आहे, त्या अजन्माचा जन्म तो कुठला, होय की नाही. आपण साधू संतांच्या, भगवंताच्या जयंती, जन्मोत्सव साजरे करतो, पण आपण हे देखील म्हणतो की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. ते ब्रह्मानंद आहेत, ते अद्वैत असं परमतत्व आहे. मग या अद्वैत परमतत्वाला जन्म तो कुठला. आणि मग हे सगळं आपण का करतो ह्याचा जर हेतू नीट लक्षात घेतला नाही तर मला वाटतं की आपण देखील कदाचित या कर्मांमध्येच अडकून जाऊन त्या मथुरेच्या व्यक्तीसारखं आम्ही हा जन्मोत्सव 25 वर्ष करत आहोत, कदाचित या अहंकारात तर नाही ना अडकणार. त्यामुळे सज्जनो, का जन्मोत्सव, का उत्सव, काय हेतू आहे, त्याला कशाचीच गरज नाहीये. तो अजन्म आहे, तो निर्लेप आहे, तो निर्विकार आहे, तो निराकार आहे. परंतु हे सगळं मनोभावे आपण करतो याचा हेतू एकच आहे की ते तत्व ज्या बोधासाठी म्हणून सगुण साकार झालं त्या बोधाचा जन्म माझ्या हृदयामध्ये वारंवार व्हावा. तो ज्या बोधासाठी आला, ज्या कारणासाठी तो या भूतलावरती आला. महारुद्र जे मारुती रामदास, कली माझी जे जाहले रामदास, जना उद्धराया पुन्हा
पुन्हा प्राप्त होती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्री महाराज परत आले. इतकंच नव्हे तर वाणी रूपानी पुन्हा 13 वर्षांनी आले. महाराजांना कोणी विचारलं की महाराज आपण परत येण्याचं काय प्रयोजन, किम निमित्तम? महाराज म्हणाले, नाम घेण्याची माझी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी पुन्हा आलो म्हणाले. सज्जनो, संत स्वतःकडे लहानपण घेऊन पुन्हा पुन्हा येतात, पुन्हा पुन्हा अवतरतात एकाच कारणासाठी की हे जे सनातन तत्व आहे, जे त्रेतायुगामध्ये वसिष्ठांनी रामाला दिलं, जे संत परंपरेने तुकामाईंनी ब्रह्मचैतन्याला दिलं आणि ते आम्हाला ब्रह्मचैतन्याकडून प्राप्त झालं, ते हे नामाचं सनातन तत्व, त्या नामाचा बोध, त्या नामाचं महात्म्य आमच्या हृदयामध्ये अधोरेखित व्हावं म्हणून जन्मोत्सव आहे. त्याला जन्मोत्सवाची गरज नाही, जन्मोत्सवाची गरज मला आहे. त्याचं स्मरण करून माझ्या मनाला पुन्हा पुन्हा या कलियुगामध्ये, या विज्ञान युगामध्ये, जिथं आम्हाला अनेक प्रकारची प्रलोभनं आहेत, अशा या यंत्रयुगामध्ये पुन्हा पुन्हा स्वतःची मती स्थिर करण्यासाठी म्हणून या सगळ्या उत्सवांची गरज आहे. त्यामुळे आज विचार करत होतो गाडीमध्ये बसल्यावर की माझा भाऊ माझ्याबरोबर आला. येताना मला विचारत होता काय बोलणार आहेस. म्हटलं 2-3 गोष्टी डोक्यामध्ये चालल्या होत्या. एकदा वाटत होता मनोबोधाचा एखादा श्लोक घ्यावा, त्या श्लोकाच्या आधाराने श्री महाराजांचा बोध आपल्या समोर ठेवावा. एकदा वाटला हरिपाठातला अभंग घ्यावा. पण त्या सगळ्याच्या पलीकडं शेवटी निश्चय झाला. महाराज म्हणाले, बाळा आज माझा जन्मोत्सव आहे ना, त्यामुळे मग बर्थडे गिफ्ट मलाच पाहिजे म्हणाले. महाराजांना म्हटलं कुठली बर्थडे गिफ्ट? तर महाराज म्हणाले, माझ्याच एका अभंगावरचं विवरण आज चिंतनासाठी घे. आपल्या महाराजांचे अभंग विशेषतः विवरणाला घेतले जात नाहीत. अभंग चैतन्य गाथा आपण जाणताच, आणि त्यामुळे महाराजांचा एखादा अभंग आज त्यांच्या बर्थडेची गिफ्ट म्हणून आपण चिंतनाला घेऊया. 1-1.5 तास जो काही वेळ आपल्याकडे असेल, आणि त्यातून श्री महाराज या सगुण साकारामध्ये का आले, काय सांगायला आले, आणि आज तो बोध मी निश्चितपणे माझ्या हृदयामध्ये उतरवतोय का नाही. ज्याच्यासाठी या महात्म्याने आपलं आयुष्य एवढं झिजवलं, तो हा संतांचा बोध आपण खऱ्या अर्थाने ग्रहण करतो आहोत की नाही, याचीच या अभंगाच्या निमित्ताने आपण जरा स्वतःच्याच अंतःकरणामध्ये शहनिशा करावी. बघा, समर्थांना स्वगुण परीक्षा फार आवडायची. स्वतःची परीक्षा घ्यावी. श्री महाराज म्हणायचे, माझा परमार्थ हा एकाने एकाशी खेळायचा खेळ आहे. इथं दुसऱ्याची गरज नाही. आपणच आपल्या हृदयामध्ये उतरून या सगळ्या बोधाचा अभ्यास करावा, आणि त्यातून श्री महाराजांनी घेतलेल्या या सर्व कष्टांचा आपण चीज खऱ्या अर्थाने करत आहोत का, याचा थोडासा आपणच आढावा घ्यावा. म्हणून अगदी निश्चिंत मनाने बसा. श्री महाराजांचा एक अभंग, आपल्या उपासनेच्या पुस्तकामधला पहिला अभंग, जिथं आपल्या चैतन्योपासनेचं जे उपासनेचं पुस्तक आहे त्यामध्ये जो पहिला अभंग आहे, तो अभंग आज आपल्या समोर श्री महाराजांच्या कृपेने चिंतनाला घेतोय. काय रंग भरायचे ते श्री महाराज भरतील. आपण त्यांच्याच इच्छेने, त्यांच्याच कृपेने पहिल्यांदा अभंगाचं गायन करूत. ही मंडळी त्याच्यासाठीच आलेली आहेत की जेणेकरून तो रस, तो रंग, श्री महाराजांचे शब्द आपल्यापर्यंत जावेत. म्हणून महाराजांचा एक अत्यंत सुंदर करुणामय असा अभंग.
काय माझा रामा पाहतोसी अंत, काय माझा रामा पाहतोसी अंत. काय मी पतित करू आता, काय मी पतित करू आता, करू आता, काय माझा रामा पाहतोसी अंत. डोळ्यासमोर आपलं गोंधवलं आणा. थोरल्या राम मंदिराची अशी संध्याकाळ असेल, कदाचित कातर वेळ असेल, गोरज आकाशामध्ये उडत असेल, शेतकरी आपल्या गायींना पुन्हा गोठ्याकडे घेऊन येत असतील, आणि अशा कातर वेळेला कदाचित महाराज रामाच्या समोर डोळ्यामध्ये अश्रू आणून उभे असतील. काय मनामध्ये चलबिचल चालली असेल कल्पना नाही, पण त्या दिवशी रामाला पृच्छा करावीशी वाटत असेल महाराजांना. आणि महाराजांचे हे उत्स्फूर्त रामासमोर आलेले शब्द रामाला ते विचारतायत, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय मी पतित करू आता. रामा, का रे माझा अंत बघतोयस? अरे या कलियुगामध्ये पतित झालेलो मी, काय करू मी? हतबल आहे तुझ्या समोर. बघ तर माझी अवस्था काय झालीये, माझी अवस्था. महाराज गातात, हिरा टाकोनिया गारा देसी हाती, हिरा टाकोनिया गारा देसी हाती, हिरा टाकोनिया गारा देसी हाती, तेथे माझी मती काय चाले. काय माझा रामा पाहतोसी अंत, काय माझा रामा पाहतोसी अंत. महाराज म्हणतात रामाला, अरे रामा, काय मी पतित करू आता. ही आपल्या अंतःकरणामध्ये ही बुद्धी भ्रमित होण्याच्या माग सगळ्यात मोठं कारण आहे हे आपलं संचित पाप, आणि त्यामुळे आपली बुद्धी भ्रमित होते. आपल्याला आपलं हित कळत नाही, आणि त्यामुळे महाराज रामाला म्हणतात, अरे तुझ्या सारख्या भजन असलेल्या रामरायाचा आनंद घेण्याच्या ऐवजी असा हा मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर हे जे हिरा रूपी भजन मला प्राप्त झालेले ते हिरा रूपी भजन मी टाकून देतोय. तुझ्या दर्शनाचं ध्येय मी विसरून जातोय, आणि जीवनामध्ये काय गोळा करत सुटलोय? हिरा टाकोनिया गारा देसी हाती. गारगोट्या उचलतोय, खरा हिरा टाकून दिला आणि गारगोट्या गोळा करत चाललोय.
आणि स्वतःला मी हुशार समजतोय बर का. आणि या हुशारीला महाराज म्हणतात तेथे माझी मती काय चाले. ही अशी आमची अवस्था आहे. मनाचा श्लोक आहे ना, जनी हित पंडित सांडित केले, अहंता गुणे ब्रह्म राक्षेस झाले, तयाहुनी व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडूनी राहे. आम्हाला आमची बुद्धी कळत नाहीये, आम्हाला आमचं ध्येय कळत नाही, आम्हाला आमचं हित कळत नाहीये. एवढा सुंदर मनुष्य जन्म मिळालाय आणि या मनुष्य जन्मामध्ये येऊन काय आम्ही उचलतोय, गारगोट्या जमा करतोय. त्या गारगोट्या काय ते बघूयात आणि हिरा कुठला सोडतोय तोही बघूयात. रामासमोर, रामरायाच्या समोर श्री महाराज, तुम्हाला सांगू का, बघा वारकरी संप्रदायामध्ये पसायदान आहे. आपल्या समर्थांनी कल्याणकरी म्हटलेलं आहे. हे श्री महाराजांच्या संप्रदायाचं पसायदान आहे. महाराजांनी स्वतःसाठी काही म्हटलेलं आहे का? अहो, ज्याच्या अणुरेणूमध्ये नाम भरलेलं आहे, पायाच्या पोटरीला कान लावला, हृदयाला कान लावला, ज्याच्या रोमारोमामध्ये नाम भरलंय, जो भजनापासून कधी वेगळाच झाला नाही, तो स्वतःसाठी म्हणतोय का ही अवस्था? मग कोणासाठी म्हणतोय? आमच्यासाठी. रामाला विनवणी करताय. याचं कारण एकच आहे. श्री महाराज आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये 5:55 देह ठेवण्याच्या आधी 10 मिनिटं पूर्वी रामाच्या समोर गेलेले. साष्टांग दंडवत घातला. सगळं शरीर गात्र काष्ठवत होत चालली. विचार करा, शरीर प्राण सोडण्याच्या आधी 10 मिनिटं आणि रामाच्या समोर वंदन करून म्हणतात, रामा ही माझी शेवटची सेवा बर का. आणि काय मागावं श्री महाराजांनी? माझ्या माणसांना सांभाळ, माझ्या माणसांना सांभाळ. रामाकडून महाराजांनी हे शेवटचं मागणं मागितलंय, माझ्या माणसाला सांभाळ. कारण माझा माणूस आता मी देह ठेवल्यानंतर 100-125 वर्षानंतर कसा वागणार आहे हे महाराजांना माहित होतं. कसा वागणार आहे महाराज गातात. सोडोनिया नाम दाखवीसी काम, सोडोनिया नाम गाडी माझा भ्रम राम राया, गाडी माझा भ्रम राम राया. काय माझा रामा आमची. हा श्री महाराज देहातून जाऊन 111-12 वर्ष होत आली. सजनो, आमच्यापैकी आपण आपल्या स्वतःची परीक्षा घेऊन बघावी. सोडोनिया नाम दाखवीसी काम. आम्हाला राम हवाय का रामापासून मिळणारं सुख हवंय?
रामापासून मिळणारं लौकिक सुख हवंय आणि त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष हा सुखधाम याचा त्याग करायला निघालेलो आहे. आमच्या इच्छांना अंत नाही आणि त्या सुखधामाच्या देण्याला देखील अंत नाही. परंतु जर तो प्रत्यक्ष सुखधामच आम्ही प्राप्त करून घेतला तर, तो प्रत्यक्ष पूर्ण कामच आम्ही घेतला तर, जेणेकरून सगळ्या कामना या निर्वृत्त होतील, अशी जर माझी अवस्था झाली तर. पण ती आमची बुद्धी आम्हाला काही केल्या असं मागणं मागू देत नाही. श्री महाराज एका प्रवचनामध्ये म्हणतात आपल्या की उद्या जर राम तुमच्या समोर खरंच उभा राहिला आणि म्हणाला माग, काय मागालो रामाकडं? आहे का लिस्ट तयार? विश लिस्ट, बकेट लिस्ट आहे तयार? रामाच्याकडे काय मागायचं हे देखील सद्गुरू शिकवतो आपल्याला. आपण तेच मागावं जे महाराजांनी मागितलंय. काय मागितलंय महाराजांनी? दीनदास तुझ येई काकुळती, दीनदास तुझ येई काकुळती, शुद्ध करी मती राम राया, शुद्ध करी मती राम राया, या काय माझा रामा कायमी पतित करू आता, करू आता, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय माझा रामा, काय माझा रामा, काय माझा रामा पाहतोसी अंत. सज्जनो, श्री महाराज रामाच्या पुढे हे प्रार्थनेतून अत्यंत काकुळतीला येऊन मागणं मागतायत. आणि कोणासाठी मागतायत? आम्हा सारख्या लोकांसाठी. अपराधी जन सुकतची गेले, सुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा कल्याण करी रामराया. हे पसायदान आहे आपल्यासाठी मागितलेलं, ज्यामध्ये महाराज म्हणताय दीनदास तुझ येई काकुळती, शुद्ध करी मती रामराया. माझी बुद्धी शुद्ध कर. रामाला हे श्री महाराजांनी 125 वर्षापूर्वी मागणं मागितलंय. आणि या अभंगामध्ये 2 वेळेला मती हा शब्द आलाय बरं का. तेथे माझी मती काय चाले, शुद्ध करी मती, मती, मती. आणि ती रामाला मागितलेली आहे, कारण बुद्धी दे रघुनायका. ते बुद्धीचं कार्य हे रघुनायकाचं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणते परमात्म्याच्या सगवळ जो हृदयस्थ परमात्मा आहे त्याच्याजवळ सगळ्यात निकट जर काही असेल तर ती मानवाची बुद्धी वास करते. या बुद्धीचं कार्य आहे निश्चय करणं. जसा एखादा ड्रायव्हर निश्चय करतो की आता मला याच रोडनी जायचंय, तो जेव्हा त्या रोडनी जायचा निश्चय करतो तेव्हा त्याचं ध्येय हे निश्चित ठरतं.
मनुष्य जन्माला आल्यानंतर मी काय वागावं, कसं वागावं, काय करावं. आमच्या प्रत्येकाची क्रिया जर कशाने निश्चित होत असेल तर ती आमच्या बुद्धीने निश्चित होते. ही बुद्धी आम्हाला क्रियाशील करते, कृतिशील करते. ही बुद्धी आम्हाला जीवन कसं जगायचं हे सतत सांगत राहते. आणि या बुद्धीची अवस्था आज या 100-125 वर्षानंतरच्या काळानंतर काय झालेली आहे. बघा, मेडिकल सायन्स कितीही पुढे गेलं तरी कदाचित ते सीटी स्कॅन करू शकेल, तुमच्या मेंदूला काही आजार नाही इथपर्यंत ते सांगू शकेल, परंतु तुमचा मेंदू बुद्धी भ्रष्ट झाली आहे हे कुठलं मशीन दाखवू शकेल? कोण सांगू शकेल? पण संतांच्या डोळ्यामध्ये ते एक्सरे मशीन रामाने पहिलेच बसवून दिलं होतं. महाराज म्हणायचे ना, माझ्याकडे आलेल्या माणसाच्या मनात काय चाललंय हे त्याला कळत नाही, ते मला कळतं. कितीतरी उदाहरण आहेत चरित्रामध्ये की आलेली व्यक्ती काहीतरी मनामध्ये हेतू घेऊन येते आणि महाराज त्या हेतूला तो सांगण्याच्या आधीच त्याचं उत्तर देऊन टाकताय. सज्जनो, या अभंगाची निर्मिती कधी झाली असेल हा तर संशोधनाचा भाग आहे, तो माझा प्रांत नाही. हा महाराजांनी लिहिलेला अभंग आहे, निश्चित आहे. दीनदास तुझं येई काकुळती, हा दीनदास ही महाराजांची खूण आहे. पण मी सहज चरित्रामध्ये अवलोकन करत होतो, विचार करत होतो आणि माझ्या मनात आलं की आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये जे पूज्य बाबांनी चरित्रामध्ये महाराजांचं वर्णन केलेलं आहे ते जर प्रसंग तुम्ही थोडेसे बारकाईने निहाळले तर तुम्हाला या अभंगाची निर्मिती त्या चरित्राच्या प्रसंगांमध्ये कुठेतरी सापडून जाईल. बघा काय होतं, 1913 साल जसं उजाडलं ना तसं महाराज येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला सांगायचे, सांभाळा रे बाबांनो स्वतःला, काळ फार वाईट येणारे, कुठेतरी फार मोठं युद्ध होणार आहे, महागाई भडकणार आहे. केसरी वर्तमानपत्र आलं, बऱ्याचदा महाराज स्वतः चष्मा लावून वाचायचे, पण मग बऱ्याचदा म्हणायचे, भाऊसाहेब जरा बघावं काही युद्धाची वार्ता काही येते का वर्तमानपत्रामध्ये. युद्धाची वार्ता 1913 सालची गोष्ट आहे बरं काही. आणि जर त्या युद्धाच्या वार्तांचा आपण विचार केला तर 1915 पासून या विश्वाला महायुद्धाने ग्रासायला सुरुवात केलेली आहे. 1915 पासून पहिलं महायुद्ध सुरू झालं. भाऊसाहेब म्हणायचे, महाराज आपण का युद्धाच्या बद्दल सारख्या विचारता? म्हणाले, भाऊसाहेब तुम्ही विचार करू शकणार नाही, एवढा महाकठीण काळ या विश्वावरती पुढचे 50-55 वर्ष येणार आहे. महाभयानक अस्त्रशस्त्र या जगामध्ये निर्माण होणार आहेत. आपण महाभारतामध्ये पांडव कौरवांची जी शस्त्र ऐकली की एक बाण यायचा आणि तो जोरात जाऊन पडायचा, त्याचा स्फोट व्हायचा, हजारो लोक मरायची, ते म्हणायचे त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने विनाशक अशी अस्त्रशस्त्र या पृथ्वीवरती येणार आहेत. बघा, हे श्री महाराजांच्या मनामधली भीती नव्हती, ही वास्तविकता श्री महाराजांनी बोलून दाखवली आहे. दर नवीन वर्ष आपण कुठं ना कुठेतरी जगामध्ये युद्धाच्या सावटाखालीच व्यतीत करतोय. आज ते युद्ध आपल्या घरापर्यंत आलं नाही म्हणून आपल्याला त्याची जाणीव होत नाही, परंतु ज्यांनी मध्यंतरी झालेले इस्रायल आणि गाझा पट्टीमधले एकमेकांवरचे हल्ले बघितले असतील, जिथं अनेक निरपराध लोक होरपळून निघत होते, आपण हे कुठल्या सुरक्षिततेच्या भावनेने बसलोय की हे आपल्या बाबतीत होत नाही, जे काही घडतं ते शेजारच्याच बाबतीत घडत असतं, हे आपल्यावरती कधी होऊ शकत नाही. बघा, महाराजांनी साधारणतः 8 ते 10 गोष्टी त्या कालखंडामध्ये बोलून दाखवल्यात की प्रचंड महागाई वाढणारे, बेरोजगारी येणारे, अशा प्रकारचे आजार बळवणारे ज्याचं उत्तर मनुष्याकडे नाही. 2 वर्षापूर्वीचे प्रसंग कोणी विसरलेलो नाही.
किती कठीण काळाखंडातून आपण सगळेजण गेलो. असं वाटत होतं की जगाचा अस्तच जवळ आलाय की काय. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मनुष्य हा अधिक अधिक असमाधानी होत जाणार आहे. त्याच्याकडे भरपूर सुखाची साधनं येतील, पण या सगळ्या सुखाच्या साधनांमध्ये तो पोकळ होणार. कीर्तनकार लोक छान सांगतात ना, घरामध्ये सोफा सेट आहे, टी सेट आहे, डायनिंग सेट आहे, तरी हा अपसेट आहे. का अपसेट आहे माहित नाही आहे. पण असा कोण मनुष्य आहे की आज या सगळ्या सुखवस्तूंमध्ये राहून मी बाबा पूर्ण समाधानी आहे असं म्हणू शकेल? किंवा जेवढ्या वस्तूंचा आम्ही संचय करतोय तेवढं असमाधानच आमच्याकडे वाढत चाललंय. बघा, जुने दिवस आठवा. आता आपण तर सगळी मंडळी आयुष्याचा एक काळ जगलेली लोक आहात. या सगळ्या विज्ञान युगामध्ये मिळालेल्या गोष्टींमुळं आम्ही माणसांपासून किती दूर चाललोय हो. आजच्या काळामध्ये मोबाईल आहे, वाटलं की क्षणामध्ये लावता येतो. आणखीन इच्छा झाली तर व्हिडिओ कॉल लावता येतो. पण आपल्याला ते सुख मिळतं का जे 25 पैशाच्या पोस्ट कार्डवर 4 ओळी लिहून आलेल्या पत्राने मिळायचं? तो पोस्टमन यायचा आणि आपण दरवाजामध्ये वाट बघत उभा असायचो, आलं का हो पत्र? आणि ती उत्सुकता, ते प्रेम, ते आनंद या मोबाईलने आम्हाला दिला का? क्षणामध्ये भेट होते, जगाच्या पाठीवर कुठेही असू दे. जुनी घरं कदाचित असुविधा असतील, छोटी असतील, पण आज या संगमरवरी फरशांनी लखलखणाऱ्या फ्लॅट मध्ये ते समाधान मिळत नाही जे शेणाच्या सारवलेल्या फरशीमध्ये होतं. बघा ती स्निग्धता. आजच्या काळामध्ये लोक मुद्दामून ते बार्बेक्यू लावतात, त्याच्यावर काय पनीर भाज, हे भाज, कारण शेगडीवरती स्वयंपाक करायचा प्रेम, चुलीवरती स्वयंपाक करायचा तो आनंद मनुष्य घालवून बसलाय. महाराज म्हणायचे ना की हे सगळ्या बाह्य सुधारणा हे सूज आल्यासारखं झालंय आम्हाला. आणि आम्हाला असं वाटतंय की हे सुख आहे. का आम्हाला वाटतं हे सुख आहे? कारण आमची बुद्धी, आमच्या बुद्धीने हा निश्चय केलाय की बाळा हे सुख आहे, याला सुख म्हणतात. आणि महाराजांनी त्या प्रसंगामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितलंय. खरोखर तुम्ही चरित्रामध्ये जाऊन हा प्रसंग वाचा, म्हणजे तुम्हाला या अभंगाचं महत्व पटेल. की महाराज शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणतात की या येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात मोठा धोका हा आहे की हा कली मनुष्याच्या बुद्धीला भ्रष्ट करेल. हा कली मनुष्याच्या बुद्धीला भ्रष्ट करेल. भाऊसाहेब महाराजांच्या शेजारी बसलेले असायचे. बाबा लिहितायत की महाराज त्यावेळेला इतके तेजस्वी दिसायचे की जणू काही रामरायाच्या समोर वसिष्ठ बसून जगाचं भवितव्य लोकांना सांगतायत. एवढं श्री महाराजांच्या चेहऱ्यावरती तेज यायचं. आणि ती महाराजांची भीती काही ना काही प्रमाणामध्ये आम्हाला आज सत्यता म्हणून अनुभवायला येतेय. दासबोधाच्या आधाराने सांगायला जावं तर 43,20,000 वर्षाचं एक कल्प, त्याच्यामध्ये 4,32,000 वर्षाचं कलियुग. हे कलियुग जे चाललेलं आहे ते 4,32,000 वर्षाचं आहे. आणि त्यामध्ये किती वर्ष संपली आहेत आता? 5,000 वर्ष फक्त संपली. किती वर्ष यायची आहेत? 4,27,000 वर्ष कलियुगाची यायची आहेत. आणि 100 वर्षामध्ये आम्ही एवढे सुखापासून दुरावलो. मला सांगा 4,32,000 वर्षानंतर काय परिस्थिती असेल? कुठं जाणार आहोत आपण? आणि आपल्याला हे भोगायचंय बरं का, सुटका नाहीये आमची. आम्हाला असं वाटेल की अरे आपण तर चाललोय, आपलं काय जग बुड, आपण गेलो जग बुडालं, काय फरक पडतो?
तुम्ही परत येणार आहातच ना, पॅसेंजर आहात. आणि हे सगळं परत तुम्हाला घ्यायचंय. आणि तेव्हा जाताना काय होणार आहे? 12-15व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतो ना की हा प्राण म्हणजे एखादा वायू आहे. जसा वायू सुगंधाला घेऊन बाहेर पडतो, त्याप्रमाणे शरीरामधून सगळे संस्कार घेऊन वायुर्गंधा निवाशया गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधा निवाशया, हे सगळे संस्कार घेऊन या बुद्धीचा भ्रष्ट झालेली अवस्था घेऊन बाहेर पडणार आणि पुन्हा येणार. त्याच भ्रष्ट बुद्धीने आमचं जीवन चालू राहणार. ही मती, ही बुद्धी, आणि हे रूट कॉज आहे आमच्या असमाधानाचं. या कलियुगामध्ये हा कली नेमका राहतो कुठं? आपण ती गोष्ट तर ऐकलेलीच आहे भागवतामध्ये, त्याची वेगवेगळी ठिकाणं सांगितलेली आहेत. मी त्याच्यामध्ये जात नाही, परंतु एका वेगळ्या पद्धतीने, आधुनिक पद्धतीने या 4 युगांची जी रचना सांगितली जाते, त्यामध्ये सत्ययुगात देव स्वर्गामध्ये होते, राक्षस पाताळात होते. बरंच अंतर होतं. देव स्वर्गात आणि शत्रू पाताळात. सत्ययुग संपलं, त्रेतायुग सुरू झालं. रामराया आला. राम अयोध्येमध्ये, शेजारच्या देशामध्ये लंकेमध्ये रावण म्हणजे शत्रू जवळ आला. जो वेगवेगळ्या लोकांमध्ये राहत होता तो एकाच लोकात आला, शेजारच्या देशामध्ये आला. ठीक आहे. मग आलं द्वापार युग. कौरव आणि पांडव, मूळतः यादव, एकाच घरात जन्माला आले, सख्खे चुलते. शत्रू आणखीन जवळ आला. कलियुगात कुठे आहे शत्रू? कलियुगात तो आपल्या आतच जाऊन बसला. इतक्या जवळ आलाय, आपल्या आतच जाऊन बसलाय. आणि तो आपल्या बुद्धीवरती असा अंमल धरून बसलेला आहे. त्यामुळे महाराज म्हणाले त्या 1913च्या त्यांच्या निरूपणामध्ये की भले भले लोक, आदर्शवत लोक आपल्या स्थानावरून भ्रष्ट होतील. या विज्ञानामुळे मनुष्य चुकीच्या समजुतीमुळे रसातळाला जाईल, हे श्री महाराजांनी सांगून ठेवलंय. कारण हा शत्रू आमच्या आतमध्ये येऊन बसलाय आणि तो आमच्या बुद्धीवरती संपूर्णपणे त्याने पगडा घेतलेला आहे. ही बुद्धी आमची भ्रष्ट झाली, त्याने आमच्या जीवनाची दिशा चुकवली. आम्हाला सांगितलं अरे सुख, अरे कुठलं भजन. लोक सांगतात ना, एखादा तरुण मुलगा परमार्थाला लागला की ते म्हणतात अरे ये क्या कर रहा है ये उमर में, हा हे काही आयुष्य या टप्प्यावर करायचं. अरे हे सगळं निवृत्तीनंतर निवांत, जेव्हा काहीच करायला राहत नाही तेव्हा परमार्थ करायचा म्हणे. हे कोण शिकवतं? हे कोण बोलतं? ती व्यक्ती बाजूला केली तर हा कलीच आमच्या मतीमध्ये अशा पद्धतीने प्रवेश करून आम्हाला चुकीची दिशा दाखवत असतो की अरे या भागात नाही जायचं, हे नाही करायचं. आणि त्यामुळे महाराज या कलियुगामध्ये हा प्रश्न कोणासमोर विचारावा या भूमिकेत आलेत. कोणाला विचारायचं? आजच्या काळामध्ये असं कोण राहिलंय की ज्याला आपल्या मनामधलं होत असलेला त्रास हा मुक्तपणे बोलता येतो? का जगामध्ये, समाजामध्ये प्रतिष्ठित लोक आत्महत्येचा मार्ग स्वीकारतायत? घुसमट होतीये माणसाची, बोलता येत नाहीये. काय करावं? श्रेयस मार्ग कळतो, परंतु त्या मार्गावरती पावलं काही केल्या जात नाहीत आमची. कारण ही मती,
या कलीने घट्ट पकडून ठेवलेली आहे. म्हणून महाराज आपल्याला सगळ्यांना सर्वप्रथम मार्ग सांगतात की तुम्ही जे काही मागायचं असेल तर ते केवळ आपल्या रामाकडं मागावं. ही रामाला मनापासून प्रार्थना करावी, तळमळून प्रार्थना करावी. हा पहिला या अभंगाचा सूत्र आहे की जरी सगळे आधार तुम्हाला सावल्यांसारखे वाटत असले तरी एक सनातन आधार तुमच्या जीवनामध्ये निरंतर तुमच्या गुरुरूपाने प्रभू रामचंद्रांच्या रूपाने तुम्हाला निश्चित मिळालेला आहे. तुम्ही जर त्याला मनापासून आळवलं तर त्या रामाला काय अशक्य आहे. मना राम कल्प तरु कामधेनू निधी सार चिंतामणी काय वानू. जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता. कोण आहे त्याच्यासारखा. माझ्या या रामरायाला आपण कळवळून प्रार्थना करावी. प्रार्थनेमध्ये फार मोठं बळ आहे. बघा आजच्या कलियुगामध्ये, विज्ञान युगामध्ये, मला देखील इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं, बिझनेसमध्ये असल्यामुळं अनेकदा लोक भेटतात, म्हणतात ये क्या भजन करते बैठताय रवी भाई तुम. अरे लोक आपल्याला बऱ्याचदा या सगळ्या गोष्टींमध्ये निरर्थक समजून आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. अनेकांना हा अनुभव येत असेल, माता भगिनींना येत असेल, लहान मुलांना येत असेल, तरुण मुलांना येत असेल. या आयुष्याच्या टप्प्यामध्ये आपल्याला ते काही केलं तिकडच्या बाजूला वळू देत नाहीत. हे कशासाठी करतोयस. हे सगळं करायचं असतं कारण आपल्याला या कलियुगामध्ये हा एक आधार या प्रभू रामचंद्रांच्या भजनाचा, याचा अनुभव घ्यायचा आहे. काय होतं या कलियुगामध्ये. अनेकदा लोक म्हणतात अरे काय का भगवान, काय का ईश्वर, कहाँ का नाम. देखो जगामध्ये एवढ्या गोष्टी चाललेल्या आहेत, या प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही कार्यकारण भाव लागायला गेला तर कळत नाही की हे का घडतंय आणि याला ईश्वरी इच्छा म्हणून स्वीकारणं देखील बऱ्याचदा अवघड पडतं. समर्थ याचं फार सुंदर उत्तर देतात की या सगळ्या घटना बघितल्यानंतर हा ईश्वर आहे की नाही असा प्रश्न देखील अनेकदा आपल्या मनामध्ये पडू शकतो. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये एक फार सुंदर वाक्य रचून ठेवलंय. तये द्रुपदी कारणे लागवेगे त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे. द्वापार युगामध्ये तये द्रुपदी कारणे लागवेगे. द्रौपदी जेव्हा अत्यंत अनन्यतेने श्रीकृष्णाला हाक मारतीये तेव्हा श्रीकृष्ण त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे. श्रीकृष्ण धावतोय त्वरेने, परंतु कळी लागी झाला असे बौद्ध मौनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. कळी लागी झाला असे बौद्ध मौनी. आता हा एक चिंतनाचा भाग आहे की हा बौद्ध कोण. अनेक लोक सोयीस्कर रीत्याने त्याला बुद्ध करून टाकतात, त्याला बुद्ध म्हणतात. बुद्ध हा आपल्याला तो आपला प्रांत नाही त्यामुळे आपण त्यात नको जायला. पण बौद्ध मौनी याचा जर विचार केला तर मला गुरुकृपेने असं वाटतं की कलियुगामध्ये भगवंताचा अवतार आहे, परंतु तो मौन आहे. मौन आहे, तो शांत आहे, तो बोलत नाही, तो व्यक्त होत नाही बस. आणि मग असा मौन असलेला ईश्वर कधी बोलतो, जेव्हा कोणीतरी त्याला तळमळून प्रार्थना करून विचारतो, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय मी पतित करू आता. ही तळमळ जोपर्यंत आतून जागृत होत नाही तोपर्यंत सज्जनो कलियुगामध्ये भगवंत दिसत नाही. तळमळीशिवाय काही नाही, सगळं व्यर्थ आहे.
आणि ही तळमळ लागत नाही, त्यामुळे आम्हाला ईश्वराचं दर्शन या कलियुगात होत नाही. आणि श्री महाराजांच्या समस्त परमार्थाचं एकच सूत्र आहे, अति उत्कट तळमळीची भक्ती आहे महाराजांच्या जीवनात, अति उत्कट. अन्यथा त्यांच्या भजनामध्ये राम आपला बाण हातातला कसा फेकून मारेल, त्यांच्या दुःखामध्ये माझा राम का रडेल, कारण सगळ्या भावनांमध्ये अति उत्कट रामावरती प्रेम आहे, ही अति उत्कट तळमळ आहे. आणि त्यामुळे कलियुगामध्येच 100-125 वर्षापूर्वी या महात्म्याने जे करून दाखवलं ते आज आम्हाला करता येत नाही, कारण ती तळमळ आमच्या हृदयामध्ये नाही. त्यामुळे महाराज आपल्याला तळमळीने म्हणतात की अरे रामा, का बाबा आमचा असा अंत पाहतोयस, अरे आम्ही पतित आहोत, आमचा संचय हा पापाचा आहे आणि त्यामुळं आमची आज बुद्धी सगळी भ्रष्ट झाली आहे रे रामा. काय करतोय आम्ही, हिरा टाकोनिया गारा देसी हाती, तेथे माझी मती काय चाले. मी माता भगिनींना विचारतो की तुम्ही एखादा छान दागिना आणला, अगदी महागातला सोन्याचा, आणि कोणीतरी तुम्हाला, काय असते ती आर्टिफिशियल ज्वेलरीला काय म्हणतात, अमेरिकन डायमंड ना, काय बरोबर ना, माझं ज्ञान त्यातलं जरा कमी आहे म्हणून विचारलं. आर्टिफिशियल ज्वेलरी आणली जी दिसायला खूप छान आहे, तुमची मैत्रीण घेऊन आली समजा, आणि ती जर म्हणाली की आज आपण एक्सचेंज करायचं का ग, किती जण करतील हो, कोणी नाही. म्हणजे आपण हुशार आहोत, आम्हाला कळतं खरं काय. मग इथंच काय झालं, हिरा टाकोनिया गारा देसी हाती. आम्ही मात्र या जीवनामध्ये खरा हिरा काय आहे हे विसरून गेलो. काय खरा हिरा याची आम्हाला कल्पनाच नाही, काय ध्येय आहे आमच्या जीवनाचं आम्हाला कळत नाही. अनेक लोक मला म्हणतात, गुरुचं काय जीवनात, कशाला पाहिजे गुरु. सज्जनो, आम्हाला सद्गुरूने काय दिलं सांगा बरं. बाकी भौतिक गोष्टी सोडून द्या क्षणभर, एक कुठलं तरी असं पारलौकिक ध्येय आम्हाला सद्गुरूच्या कृपेनेच मिळालं. तो जर नसता तर आम्हाला ते कदापि कळू शकलं नसतं. आणि ते ध्येय म्हणजे हे जीवन ज्या भौतिक सुखांसाठी आपण जगतो तेवढ्यापुरतं ते मर्यादित नाही, त्याच्या पलीकडे जीवन आहे, पारलौकिक सुखासाठी जीवन आहे, त्या प्रभू रामचंद्राच्या प्राप्तीसाठी जीवन आहे. जेव्हा आम्ही प्रवचन वाचली तेव्हा आम्हाला कळालं की मनुष्य जन्माचं ध्येय हे ईश्वर प्राप्ती आहे, भगवत प्राप्ती आहे. हे आम्हाला कुठल्या कॉलेजने शिकवलं होतं का, तुम्हाला कुठल्या शाळेमध्ये शिकवलं होतं, हे कुठल्या मित्रांनी सांगितलं होतं. हे तर मान्य करूयात आज जन्मदिवसाला की महाराज हे वाक्य आम्हाला केवळ तुमच्या प्रवचनांमुळे कळालं की मनुष्य जन्माचं ध्येय हे ईश्वर प्राप्तीसाठी आहे, त्याच्यासाठी जगायचं आहे, त्याच्यासाठी म्हणून आम्ही जन्माला आलोय. हा आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थाने हिरा आहे. समर्थ म्हणतात, आयुष्य हेची रत्नपेटी. समर्थांचे शब्द बघा, आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. आयुष्य हेची रत्नपेटी. हे आयुष्य हे सुंदर आयुष्य, रत्नासारखं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये सुंदर बहुमूल रत्न आहेत. आणि या बहुमूल रत्नांनी काय करावं, माझी भजन रत्ने गोमटी, भगवंताला या भजन रत्नांच्या आधाराने सजवावं. आपल्या अयोध्येच्या रामाला कसं दररोज सजवतात, सुंदर सुंदर नवरत्न घालून, सुंदर मुकुट, सुंदर गळ्यामधले हार, हे जसे त्या लौकिक रत्नांनी सजवतात तसं समर्थ आम्हाला सांगतात
की अरे बाळा, आयुष्य हेची रत्नपेटी, ही रत्नाची पेटी आहे. माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. हे आयुष्यामध्ये भगवंताचं भजन, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचा आठव आणि जीवनामध्ये रामासाठी म्हणून तुम्ही जेवढं खऱ्या अर्थाने झिजला, तेच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्राप्त केलेला शाश्वत हिरा आहे. शाश्वत हिरा. बघा, आपण हिऱ्याची ऍडव्हर्टाईज बघतो तेव्हा काय लिहितात? डायमंड फॉर एव्हर लिहितात की नाही? डायमंड फॉर एव्हर. मला सांगा, आज जे तुम्ही करत आहात, ज्या गारगोट्या जमा करतोय आम्ही, आपल्या गारगोट्यांचं स्वरूप तरी बघितलंय का? बघा, काही लोकांना शंख शिंपले गोळा करायची मूलभूतच आवड असते. अगदी पोताभर त्यांच्याकडे त्यांनी साठवून ठेवलेलं असतं. अशा आपण अनेक गारगोट्या जमा करत राहतो. आपणच आपला एक खेळ मांडतो आणि त्या खेळामध्ये गुंतत जातो. बघा, जुन्या काळी सायकल होती तेव्हा सिग्नलला थांबलो की वाटायचं कधीतरी बजाजची एखादी स्कूटर घ्यावी. बजाजची स्कूटर घेतली, मस्त अगदी आनंदात बसलो. सिग्नलला आलो तर मारुती 800 शेजारी येऊन उभी राहिली. अजूनही थोडा प्रयत्न करूयात. मारुती 800 घेतली विकत, तर तोपर्यंत एअर कंडिशन कार आल्या. एअर कंडिशन कार घेऊन आपलं मन तृप्त करत नाही तोपर्यंत नवनवीन मॉडेल्स येऊन बाजारात उभे राहिले. याला अंत नाही. आम्ही एक सोडतोय, दुसरं घेतोय, दुसरं सोडतोय, तिसरं घेतोय. गारगोट्यांच्या मागे गारगोट्या जमा करतोय आणि त्यासाठी EMI भरावे लागतायत म्हणून ओव्हरटाईम करतोय, वेगवेगळे जॉब करतोय, आणखीन 2 पैसे कुठून मिळवता येतील हे सगळं करतोय. परंतु यापैकी कोणी आपली गाडी घेऊन वरती गेलेलं बघितलंय का? गाडीमुळे अनेक जण वरती गेलेत, पण गाडी घेऊन कोणी वरती गेलेलं नाही. या ज्या सगळ्या गोष्टी आम्ही जमा करतो आहोत, यापैकी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी गेल्यानंतर एनकॅश करता येत नाही. बघा, आपण इथून अनेक जण परदेशात गेला असाल मुलाबाळांकडे कामानिमित्त. इथले भारतातले 100 रुपये जर तुम्ही घेऊन दुबईमध्ये उतरला किंवा आणखीन कुठल्या देशामध्ये उतरला आणि तिथल्या दुकानामध्ये गेला आणि ती 100 रुपयाची नोट दिली तर चालते का? मग हे आपल्याला कळतं ना की त्या देशामध्ये गेलं तर त्या देशाचीच करन्सी आपल्याला न्यावी लागते. मग त्या देशाचा कधी विचार केलाय का जिथं आम्हाला जायचंय तिथं या गारगोट्यांची करन्सी चालेल का? मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे, मी एवढं सगळं जमवलं, पण याच्यातलं तुमच्या उपयोगाला काही येणार आहे का? तुमच्या उपयोगाला तेवढंच येणार आहे जेवढं तुम्ही या भूलोकावरती हा प्रभू रामचंद्राचं भजन रूपी हिरा आपल्या हृदयामध्ये जतन केला, बस तेवढंच तुमच्या बरोबर आहे. आणि आम्ही नेमकं ते गोळ्या करण्यामध्ये आळस करतोय. बघा, का महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा अधोरेखित करायचं? कारण श्री महाराज आपल्याला हेच सांगतात की बाळांनो, हा मनुष्य जन्म फार फार कष्टाने मिळालेला रे, तुम्हाला एवढा सहज मिळालेला नाही. नरसोबाच्या वाडीला माझे एक मित्र राहतात. त्यांचे सद्गुरू कोल्हापूरला देहामध्ये आहेत अजूनही, मी आता गेले. तर त्या नरसोबाच्या वाडीला त्याचा एक मित्र साधनेसाठी येऊन राहायचा म्हणून फोन करत होता त्याला. तो म्हणाला, आता मी 2 महिन्यात रिटायर होतोय. अरे काय सगळं 40 वर्ष सर्व्हिसमध्ये गेले, काही जप जाप करायला वेळच मिळाला नाही, साधन करायला वेळ मिळाला नाही, पण आता रिटायरमेंट झाल्यानंतर 3 महिने नरसोबाच्या वाडीला राहून भरपूर उपासना करायची म्हणे मला तुझ्या खोलीत राहायचंय, राहू ना? अरे जरूर ये म्हणाला. कधी रिटायर होतोय? म्हणे हे काय, या महिन्याच्या अखेरीला रिटायर झालो की 1-2 तारखेला येतोच तुझ्याकडं. महिना अखेर झाली, 2-4 दिवस संपले.
मित्राचा काही पत्ताच नाही. आपल्याकडे देखील गोंदवलेला अनेक लोक म्हणतात ना, आता काय रिटायर झालो की म्हणे इथं सर्वेला आहेच, कधीही बोलवा. आणि तिकडून फोन आला, कधी येत आहे? अहो कधी येता का, इथं नातवंडांची सेवा मागं लागली आहे. माणूस जेवढा नोकरीत बिझी नसतो त्याच्याहून जास्त बिझी रिटायरमेंट नंतर होतो. तर त्यांनी विचार केला काहीतरी असेल काम पेन्शन वगैरेचं म्हणून राहिला असेल. 4-5 दिवसानंतर सहज फोन उचलला आणि लावला. अरे काय तू येणार होतास? तिकडून कोणीतरी धीरगंभीर आवाजात बोलत होतं, मित्र नव्हता. म्हणाले काय झालं? अहो म्हणे रिटायरमेंटच्या दुसऱ्याच दिवशी हार्ट अटॅक आला हो म्हणे त्यांना, आणि गेले म्हणे, आम्ही नाही वाचवू शकलो. अरे म्हणे काय म्हणताय? अहो तो माझ्याकडे येणार होता. हो म्हणे, अहो त्यांनी बॅग भरून ठेवली ती. 15 दिवस सगळ्यांना सांगत होते मी लगेच जाणार आहे म्हणून. यांना फार मनाला वाईट वाटलं माझ्या मित्राला. त्यांनी आपल्या सद्गुरूंची जाऊन भेट घेतली. 2-3 महिने झाले असतील. म्हणाले अहो असं असं घटना घडली, ते माझ्याकडे साधनेला येणार होते. ते म्हणाले आयुष्यभर नीट जमलं नाही नोकरीमुळं, आता करायची आहे. यावरती ते सद्गुरू फक्त हसून म्हणाले, तुला तर फक्त इथला प्रवास माहिती आहे. दररोज मला येऊन म्हणे छळतोय, मला पुन्हा मनुष्य जन्मात घाला, मला साधना करायची आहे. आणि आता एवढं लवकर त्याला मिळणं शक्य नाही. एक फार मोठी प्रतीक्षा आहे समोर, आणि ती झाल्याशिवाय पुन्हा मनुष्य जन्म नाही. सज्जनो, हे एवढं सोपं सहज वाटतं आपल्याला, पण आम्ही देखील अनंत यत्न करून कोणाच्या तरी कृपेने इथं आलो, आणि इथं येऊन आमचं सगळं आयुष्य या गारगोट्या वेचण्यामध्ये आम्ही घालवतोय बघा. मग तुम्ही म्हणाले या गारगोट्या पाहिजेत ना, जीवन जगायचं म्हणजे पाहिजेतच. मला मागच्याच आठवड्यात उत्कर्षचा फोन आला. म्हणाला दादा परमार्थ करायला गेलो की प्रपंच हातातला सुटतोय वाटतं, आणि प्रपंच करायला गेलो की असं वाटतं अरे बापरे काहीच परमार्थ करत नाही आपण. मी गमतीने म्हणतो की एक मनुष्य थंडीचा प्रवासाला निघाला, आणि बायकोने घाई गडबडीमध्ये चादर देण्याच्या ऐवजी त्याला आपल्या पोराचं दुपटं दिलं. आता काय झालं गंमत, झोपल्यानंतर त्याने दुपटं डोक्यावरून घेतलं की पाय उघडे पडायचे, आणि पायावर घेतलं तर कानशिलाला गार वाटायचं. तशी आमची अवस्था होते बघा. फार जास्त साधना जप जाप्य करायला लावलो की वाटतं रे प्रपंच हातातला सुटायला लागला, आणि प्रपंचामध्ये फार रत झालं तर वाटतं रे काय हे बुवा तर सांगतायत गारगोट्या गोळा करतो, आपण तर काहीच करत नाही. त्यामुळं हा एक फार मोठा डिलेमा आहे आमच्या समोर की अरे हे करावं का हे करावं. ही आमची बुद्धी काही केल्या आम्हाला स्थिर होऊ देत नाही. मग आम्ही बऱ्याचदा परमार्थाचे आधार घेतो. अहो समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावा नेटका, हे जाऊ दे नंतर बघू. समर्थांनी सांगितलंय, आता म्हणाले ना दादा नको हे. हा सगळा बुद्धीचा खेळ आमच्या आयुष्यात चाललेला असतो बघा सगळ्यांच्या. तुमच्या चालला असेल तर कोइन्सिडन्स समजा, ते येतं ना धारावाहिकच्या आधी की हे सगळे काल्पनिक पात्र आहेत, जर त्याच्याशी संयोग होत असेल तर योगायोग समजा. मी माझं सांगतो, तुमचं आहे की नाही मला माहित नाही. पण गंमत अशी आहे की इथं सद्गुरू आमचा मध्ये येतो बघा. का सद्गुरू व्हावा? कारण महाराज म्हणतात तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी मी सर्व सांभाळतो. कोण देणार ही गॅरंटी? कोण देणार? कोणी आहे असं जगामध्ये? तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही तुमचा प्रपंच माझ्यावर सोपवा, तुमच्या कल्पनेपेक्षा मी चांगला करून दाखवतो. कोण देतं ही गॅरंटी? पण आमची गंमत कशी आहे बघा, ही बुद्धी कसा त्रास देत असते आम्हाला. आता मी स्वतः चांगली ड्रायव्हिंग करतो गाडीची, आणि हा माझा मित्र माझ्याबरोबर किंवा आमचा संग्राम असतो गाडी चालवायला शेजारी, तो गाडी चालवत असतो, मी शेजारी बसलेलो असतो, आणि मी उगीच आपले पाय हलवत असतो खाली. आता मी जागेवर उड्या मारून काही फायदा आहे का? किंवा अरे थांब थांब थांब, अरे डावीकडे घे, अरे उजवीकडे घे. तो बसलाय, स्टिअरिंग त्याच्या हातात आहे, सगळं त्याच्या हातात आहे, त्याला कळतंय गाडी कशी चालवायची. मी इथं उड्या मारून काही उपयोग आहे का? पण जसं आपण पटाईत ड्रायव्हर गाडी चालवताना अशी अवस्था होते, तसे आम्ही पटाईत प्रापंचिक आहोत.
आणि महाराजांच्याकडे प्रपंच सोपवल्यानंतर उगीच उड्या मारतो. महाराज डावीकडं, महाराज उजवीकडे, महाराज ब्रेक दाबा, महाराज जोरात चला. महाराज म्हणतात तू माझ्याकडे सोपवलाय ना, मग शांत बस की. पण आम्हाला ती शांतता कळत नाही. भ्रमित मन कळेना, हित ते आकळेना. अरे हे भ्रमलंय हो सगळं. हे सगळ्या अर्थाने आम्ही या सगळ्या कलियुगाच्या प्रभावाखाली आमचं हित हरवून बसलोय. मग जन्मोत्सवाच्या निमित्ताने काय अधोरेखित करायचं? एकच गोष्ट अधोरेखित करायची की महाराज तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहातच. आणि तुम्ही सगळ्यांचा भार घेतलेला आहे. मग मी काही जगा वेगळा आहे का? मी तुम्ही सांगितलेलं नाम जेवढं जमेल तेवढं प्रेमाने घेईन आणि माझं जीवनाचं इति कर्तव्य मी तुमच्या इच्छेवर सोपवीन. हा बोध आपल्या जीवनात कुठेतरी घट्ट लिहून ठेवला तर जन्मोत्सवाचा काहीतरी तुम्ही सुंठोडा घेतला बघा. नाही तर आहेच पुढच्या वर्षी पुन्हा नवीन बुवा, आणखीन नवीन कार्यक्रम, नवीन पदार्थ, सगळं चालूच राहतंय. पण हा सुंठोडा आम्हाला घेतला पाहिजे. आणि महाराज काय म्हणतात, अहो प्रपंच हा होत असतो, परमार्थ करावा लागतो. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. आम्हाला असं वाटतंय की हे सगळं जे जीवनात घडतंय ते आपल्या पुरुषार्थाने घडतंय, ते आपल्या कर्तृत्वाने घडतंय. हे सगळे आमचे मनाचे भ्रम आहेत जे आमच्या बुद्धीमध्ये बसलेत. सज्जनो, हे सगळं तुमचं पूर्वसंचित, हे प्रारब्धाचं असलेलं एक एक कोडं उलगडत चाललेलं आहे. फक्त तुम्हाला त्या त्या दिवशी ते दिसतंय. तुम्हाला माहिती होतं का 50 वर्षापूर्वी तुमचा डोंबिवलीमध्ये 2 BHK चा फ्लॅट असेल, ही गाडी असेल. हे त्या त्या वेळेला उलगडत गेल्या त्या गोष्टी सगळ्या. पण प्रारब्ध हा शब्द देखील फार कठीण आहे समजायला. भगवद्गीता तर सांगते की कर्माची गती समजणं अवघड आहे बाबा. मग काय करावं? हे प्रारब्ध कर्म हे सगळं फार अवघड आहे ना समजायला. त्याला छान नाव द्यावं, महाराजांची इच्छा. महाराजांची इच्छा. आणि ते जरी प्रारब्धाने घडणार असलं तरी आपण ती महाराजांची इच्छा म्हणावी. आणि ते जे काही घडतं आहे ते माझ्या अंतिम कल्याणाचं आहे, या भावनेने आपण भार सोपून राहावं. म्हणजे या गारगोट्यांमध्ये राहत असताना तुमची ही भावनाच तुमचा हिरा होईल, ती भावनाच तुमचं भजन होईल. भजनचा एक अर्थ आहे भरोसा. तुम्ही तुमच्या गुरुवरती खऱ्या अर्थाने भरोसा ठेवता का? जर ते म्हणतायत की तुम्ही तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवा, मी तो प्रपंच तुमच्या कल्पनेपेक्षा चांगला करून देईन, तर मग तुम्ही त्या भरोशाने तो सोडता आहात की नाही? बघा, अनेक लोक आमच्यासारखे इंडस्ट्री मधले मी बघत असतो, मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकाचे चांडी. इथं शेअर मार्केट कोसळलं की हालतात. अरे शेअर कोसळले. असं नाही होत सज्जनो. जर विश्वास टाकलाय, भरोसा टाकलाय तर कायमस्वरूपी टाका. हा गोष्ट एकदा टाकली परत काढून घेतली असं होत नाही. ही आपली मती भरोशाच्या आधाराने शुद्ध होते. माझ्या जीवनाची सगळी सूत्र मी तुमच्याकडे दिली आहेत ना महाराज, मग तुम्हाला जसं योग्य वाटतंय तसं करा. महाराजांच्याकडे एकदा एक व्यक्ती आला, म्हणाला महाराज मला भगवद्गीता समजावून सांगा. महाराज म्हणाले अरे बाबा मी इथं 2री इयत्ता शिकलो, धड मराठी वाचता येत नाही, संस्कृत काय सांगू म्हणे तुला? नाही म्हणाले महाराज काहीतरी सांगा. महाराजांनी आपली भगवद्गीता घेतली, म्हणाले बाकी काही लक्षात ठेवू नको, हे पहिलं मुखपृष्ठ लक्षात ठेव म्हणाले. काय मुखपृष्ठावर? अर्जुनाने आपल्या रथाच्या सगळ्या दोऱ्या
श्रीकृष्णाच्या हाती सोपवल्या. सगळ्या भगवद्गीतेचं सार यामध्ये सामावलंय म्हणाले. हे ज्याला कळालं त्याचं कामच झालं. त्यामुळे सज्जनो, गारगोट्या गोळ्या करण्यामध्ये महाराजांना काही चुकीचं वाटत नाही. गरजेचं आहे, त्यांनाही माहिती प्रपंच आहे. काय करणार आम्ही, आम्हाला पाहिजेत. पण एक लक्षात ठेवायचं, महाराज म्हणायचे दररोज गाद्या गिरद्यांवर लोळा, श्रीखंडपुरी खा, पण हे सगळं भोगत असताना हे सगळं आपल्या रामाचं आहे त्याला विसरू नका म्हणाले. त्याच्या इच्छेने आपल्याला मिळालेलं आहे. घरामध्ये आपण मालक बनून नको राहायला, आपल्याला त्याने हे केवळ भोगासाठी दिलेलं आहे. या भावनेतून राहिलो ना तर गारगोट्या असल्या काय नसल्या काय फरक पडत नाही. हिरा आपल्या हातून सुटणार नाही एवढं नक्की आहे बघा. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही माझा हात जो धरलेला आहे ना तो फार सुरक्षित हात आहे. इथं तुम्हाला सोडायचं काहीच नाहीये, काहीच सोडायचं नाहीये. फक्त तुम्हाला तुमचा हिरा जतन करायचा आहे, या राम भजनाचा हिरा. आणि मग हा राम भजनाचा हिरा काय करतो, आम्हाला एक अशी अवस्था प्राप्त करून देतो जी अन्यथा आम्हाला कधीच कळाली नसती. सोडून या नाम दाखविसी काम, काडी माझा भ्रम राम राया. भगवंताचं नाम आम्ही सर्वच जण घेतो, मनापासून घेतो, परंतु आम्हाला या नामापासून, मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं की हा आपला संवाद आहे आणि प्रत्येकाने आपापल्या हृदयामध्ये उतरून विचार करावा की या भगवंताच्या नामाला मी का घेतोय, काय कारण आहे, काय प्रयोजन आहे. सोडून या नाम दाखविसी काम. महाराज आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आमच्या सगळ्यांची अवस्था सांगतात. भाऊसाहेब, माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला देव हवाय हो, पण कसा देव हवाय. कोणालाही देवासाठी देव नकोय, प्रत्येकाला आपल्या प्रपंचासाठी देव हवाय म्हणाले. आणि प्रत्येकाच्या इच्छा आहेत आणि या इच्छांच्या तृप्तीसाठी आपण बऱ्याचदा या भगवंताच्या अमृतमय नामाला वापरतो. समर्थ म्हणतात, घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडूनी वेवाद लागे, करी सार चिंता मणी काच खंडे, तया मागुता देता आहे उदंडे. घरी कामधेनू पुढे ताक मागे. सज्जनो, नाम ही एक अशी कामधेनू आम्हाला श्री महाराजांनी दिलेली आहे ना. बघा, त्याला समर्थ कल्पतरू देखील म्हणू शकले असते, काय हरकत आहे. घरी कल्पतरू पुढे ताक मागे असं म्हणू शकले असते, पण त्यांनी कामधेनू म्हटलेलं आहे. आता मी गेले 5-6 वर्ष झाले जवळजवळ 200-250 देशी गोवंश माझ्या गोशाळेमध्ये सांभाळतोय. त्या गायींच्या बाबतीमध्ये मला एक अनुभव नेहमी येतो की या गायींना सांगावं लागत नाही काही. महाराज म्हणायचे ना की जर मानवी भावना कळणारा कुठला दुसरा प्राणी असेल तर ती गाय आहे. तर या गायीच्या जवळ आपण गेलो तर बऱ्याचदा काय तुम्हाला अनुभव सांगू, 2017 साली, माझा भाऊ त्याला साक्षी आहे, 2017 साली मी एकदा गोशाळेमध्ये विष्णू सहस्त्रनाम म्हणत बसलो होतो आणि एक गाय अचानक माझ्या मागे येऊन उभी राहिली. विष्णू सहस्त्रनाम म्हणायला आपल्याला 20-25 मिनिटं लागतात. तेवढा वेळ ती गाय माझ्या पूर्ण सर्वांगाला चाटत होती, पूर्ण सर्वांग, पूर्ण वेळ, क्षणभर थांबली नाही ती. काय घेतलं तिने माझं मला माहित नाही, पण आठवड्याभर नंतर त्या गायीने देह ठेवला. काय होतं मला कल्पना नाही, पण काहीतरी असेल जे तिला कळालं, जे आपल्याला कळू शकत नाही. त्याचा व्हिडिओ देखील उपलब्ध आहे. मी पूर्ण वेळ विष्णू सहस्त्रनाम म्हणतोय आणि ती गाय मला चाटतीये. या मानवी भावना या गायीमध्ये आहे.
समर्थ म्हणतात घरी कामधेनू पुढे ताक मागे. कामधेनू म्हटलंय, गाय म्हटलंय, कारण नाम देखील स्वसंवेद्य आहे. माझा राम देखील स्वसंवेद्य आहे. त्याला सांगावं लागत नाही, त्याला कळतं. त्याला कळतं, तुमचं दुःख कळतं, तुमची गरज कळते, तुम्हाला काय द्यायला पाहिजे हे त्याला कळतं. त्यामुळे ब्रह्मानंद बुवांनी जे केलं तेच आपण करावं, तो आदर्श आपण ठेवावा. आज जन्मोत्सव आहे. मी असं म्हणीन, आपल्याला सगळ्यांना हात जोडून प्रार्थना करीन, 1 वर्ष असं मनाशी निश्चय करा की महाराजांच्याकडं नामाच्या प्रेमा व्यतिरिक्त मी काही मागणार नाही. मला द्यायचं असेल तर भगवंताच्या नामाचं प्रेम द्या महाराज, अन्यथा जे माझं प्रारब्ध आहे ते भोगण्याचं मला बळ द्या. बस, या पलीकडे लौकिक मी काही मागणार नाही. भगवंताचं भजन हे सज्जनो कामधेनू आहे. कल्पतरू का म्हटलं नाही, कारण कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर काहीतरी मागावं लागतं. कल्पतरूला आपणहून कळत नाही. महाराजांच्या प्रवचनात ती गोष्ट आहे की एक माणूस वनामध्ये चुकून जाऊन एका झाडाखाली बसला, विचार करू लागला थंड पाणी मिळालं तर बरं होईल. अचानक पाणी तिथं आलं. तो म्हणाला, अरे ही काय जादू आहे. म्हणाला, पाणी आलं तर मग जरा खायला मिळालं, खाण्याचं आलं. अरे बापरे, म्हणाले एवढं मिष्टान्न आलं. म्हणाले, अरे माझे घरचे आले. शब्द बोलत नाही तोपर्यंत यायला लागले. आणि म्हणाला, अरे वा वा वा, असंच मरणापर्यंत म्हटलं की मरण आलं. कारण ही बुद्धी मनुष्य. कल्पतरू नको आम्हाला, कारण की कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर मागावं लागतंय. पण कामधेनू की तुम्हाला काय पाहिजे ते ओळखते, तुमच्यासाठी काय योग्य ते ओळखते आणि तुम्हाला ते तेवढंच देते. त्यामुळं तुम्ही मनापासून प्रयत्न करा. बघा, 12व्या अध्यायात भगवंत म्हणतो ना, मय्येव मनाधस्त्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. माझ्यामध्ये मन ठेव, माझ्यामध्ये बुद्धी ठेव, मी तुला ऊर्ध्वगती प्रदान करीन, मी तुला मुक्ती प्रदान करीन. परंतु भगवंत जाणतो आमच्यासारखी लोक लगेच म्हणतो, अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. अभ्यास योगेन ततो, हा अभ्यास आहे. अभ्यासाने कर. मला असं वाटतं की आपण या जन्मोत्सवाची महाराजांना रिटर्न गिफ्ट हीच द्यावी की महाराज, या जन्मोत्सवापासून पुढच्या जन्मोत्सवापर्यंत नामाच्या प्रेमाशिवाय मी काहीही मागणार नाही. आपण म्हणता, बुवा काय सांगताय असं, तुम्हाला माझे प्रॉब्लेम माहित नाही. प्रत्येकाला आपला प्रॉब्लेम फार मोठा वाटत असतो, होय की नाही. तुम्हाला माझे प्रॉब्लेम माहित नाही, तुमचं ठीक आहे हो, आमचं काय. पण सज्जनो, मी त्यांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो, तुम्ही न मागता तुमचे सगळे प्रश्न सुटतील जर तुम्ही भगवंताचं नाम मनापासून घेतलं तर. हे काळ्या दगडावरची रेष आहे. अहो, ते गुरुदेव रानडे नामाला किती उंचीवरती घेऊन जातात. गुरुदेव रानडे म्हणाले की नामाने असाध्य रोग बरे होतात, तर हा भवरोग का बरं बरा होणार नाही. आणि हा त्यांचा अनुभव होता. 19व्या वर्षी ज्याच्या जगण्याची आशा सोडून दिलेली आहे, मेंदूचा क्षयरोग, तोही कधी 19व्या शतकाच्या सुरुवातीला 1906 साली. आणि आजच्या काळासारखे डॉक्टर R&D करत नव्हते. सांगून टाकलं काय वाचायची शक्यता. आणि तेव्हा मित्रांनी सांगितलं की तू नामस्मरण कर, नामस्मरणाने रोग बरा होईल. आणि त्यांनी जीव तोडून नाम घेतलं आणि वयाच्या 71व्या वर्षापर्यंत चांगले जगलेले. नामाने तुमचा शारीरिक रोग दूर होऊ शकतो, तर भवरोग का दूर होणार नाही. नाम तुम्हाला तुमच्या कल्पनेशिवायपेक्षा पलीकडे नेऊन देतं. कारण माझा राम मना राम कल्पतरू कामधेनू निधी सार चिंतामणी काय वानू. माझ्या रामाला काही सांगावं लागत नाहीये, त्याच्यावरती तुम्ही प्रेम करा, त्याचं नाम मनापासून घ्या.
ते नाम तुमच्या कल्पनेपेक्षा सुख तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला देईल. फक्त तुम्ही बुवांसारखं माझं मागणं बंद करा, हे जे त्यांनी रामासमोर म्हटलं तेवढं मनापासून म्हणून तर बघा की रामा माझं मागणं बंद कर रे. बघा मनोबोधाचा जर नीट अभ्यास केला तर लक्षात येतं, करी काम निकाम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरि कीर्तने वृत्ती विश्वास होता. हे हरि कीर्तन, हे भगवंताचं नाम अत्यंत विश्वासाने जर मी घ्यायचं ठरवलं तर दोन गोष्टी होतील. एक, माझी इच्छा निघून जाईल. ज्या गोष्टीचा मी हव्यास धरला होता, मला हे पाहिजे, हे पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, भगवंताचं नाम जर ती गोष्ट तुमच्या हिताची नसेल तर ती इच्छा काढून टाकेल. करी काम निकाम या राघवाचे. आणि जर ती तुमच्या हिताची असेल तर तुमच्या कल्पनेच्या पलीकडे तुम्हाला देऊन टाकेल. हे भगवंताच्या नामामध्ये अद्भुत शक्ती आहे. आणि हे कलियुगामधलं सर्वश्रेष्ठ साधन आहे. का या कलीने जर आपल्या बुद्धीचा जर त्याने अंमल घेतलेला, या बुद्धीवरती त्याने पकड घेतलेली आहे, तर महाराज म्हणतात की एखादा सर्प किंवा एखादा किडा जर एखाद्या बिळामध्ये जाऊन गेला तर तिथं वरतून ढोल ताशे वाजवून काही फरक पडणार आहे का? त्याच्यासाठी तेवढं सूक्ष्म साधन पाहिजे जे त्या बिळामध्ये आत जाईल आणि त्या सर्पाला जाऊन धरून काढेल. मग या कलियुगामध्ये आम्ही काय करू शकतो दुसरं साधन? या कलियुगामध्ये कुठल्या साधनाचा आम्ही हव्यास करावा? गोस्वामी तुलसीदासांनी या कलियुगामध्ये आम्हाला नामाचं महत्व सांगितलेलं आहे की तुम्हाला फक्त या कलियुगात एकच गोष्ट तारू शकेल. तुलसीदास गातात, एहि कलिकालन साधन दूजा, एहि कलिकालन साधन दूजा. गोस्वामी तुलसीदास रामचरित मानसच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या दोह्यामध्ये सांगतायत की या कलियुगामध्ये एही कलिकालन साधन दूजा, दुसरं कुठलंही साधन नाही. काय काय साधन आहेत भगवत प्राप्तीची? जोग म्हणजे योग, जोग यज्ञ म्हणजे यज्ञ, योग यज्ञ, जोग यज्ञ, जप, तप, व्रत, पूजा, ही सगळी साधनं योग्य आहेत, नो डाऊट. आपण ती करू नयेत असं म्हणणं नाहीये. पण जर तुम्हाला या कलियुगामध्ये खऱ्या अर्थाने उत्कर्ष साधायचा असेल, खऱ्या अर्थाने आध्यात्मिक या परमोच्च अशा आविष्कारापर्यंत जायचं असेल तर एकच साधन आहे, एही कलिकालन साधन दूजा. कुठलं साधन आहे? गोस्वामीजी गातात,
साधा सोपा या कलियुगामध्ये उद्धार करण्याचा मार्ग आहे. राम ही सुमिरिय गाय राम ही संतत सुनिय राम गुण ग्राम ही. रामाचं स्मरण करा, रामाचं भजन करा आणि माझ्या रामाचे गुण निरंतर ऐकत राहा. हाच जीवनामधला सर्वोत्तम हिरा आहे. तो जतन करा आणि तो जो मनापासून जतन करेल एही कलिकालन साधन दूजा. गोस्वामीजी म्हणतात, गोस्वामीजी पुढे जाऊन एका ठिकाणी म्हणतात, यही कलिकाल नाम न दूजा. दुसरा नामाशिवाय दुसरा आधार नाही. सुमिरी सुमिरी उतरही नर पहावा. त्याचं स्मरण करत करत भवसागर तरून जातो जीव. एवढं साधं सोपं साधन. आणि आम्ही सगळेजण किती भाग्यवान आहोत की ते साधन आम्हाला ब्रह्मचैतन्यांनी मुखापर्यंत आणून दिलंय. हो, त्या नामाला आता या लौकिक गोष्टींसाठी, या गारगोट्यांसाठी विकायचं का? तुम्हीच ठरवा बरं. ज्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नामाचा महिमा गायला, एक वेळ राम बोला असा आर्जव आमच्या समोर ठेवला, तुम्हाला सांगितलं की तुम्ही नाम घ्या, तुमचा प्रपंच मी सांभाळतो, तुमच्या कल्पनेच्या पलीकडे मी तुम्हाला सौभाग्य मिळवून देतो. आणि तरी देखील आम्ही भ्रष्टमतीची लोक नाम सोडून सर्व प्रकारच्या गोष्टी करतो, परंतु नाम घ्यायला मन काही केल्या तयार होत नाही. या भगवंताचं भजन करायला मन तयार होत नाही. सज्जनो, श्री महाराजांना तुमच्याकडून खऱ्या अर्थाने हीच अपेक्षा आहे की सगळ्या गोष्टी सोडा आणि नामाला शरण जा. सर्व धर्म परित्याज्य माम एकम शरणम मम. ते शरणम मम आता नामाला जायचंय बघा आम्हाला. आणि ते नाम तुम्ही मनापासून घट्ट धरा. मी तुम्हाला, आज त्यांचा जन्मदिवस आहे, ते अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्यामुळे मी सगळ्यांच्यासाठी अतिशय मनापासून महाराजांना मागतो की महाराज, आम्ही तुम्हाला आवडणारं नाम मनापासून घेऊत, रामाचं भजन आम्ही मनापासून करूत. तुम्हाला सगुण भक्ती आवडते, ती सगुण भक्ती आम्ही मनापासून करूत. आणि तुम्हीच रामाला वचन दिलंय ना की माझ्या लोकांना सांभाळ. तर या कलियुगामध्ये जर सांभाळायचं असेल तर माझ्या बुद्धीला सांभाळा महाराज. ही बुद्धी कधी या तुमच्या बोधापासून ढळू देऊ नका. कधी आम्हाला तुम्ही दिलेल्या या सन्मार्गापासून दुरावला जाईल असं आमच्याकडून आचरण होऊ देऊ नका. आणि श्री महाराज फार मागतोय, पण याच जन्मामध्ये रामाचं दर्शन द्याल का हो? आज तुमचा जन्मदिवस आहे ना, तुम्ही आनंदी आहात, त्यामुळे तुम्हाला या जन्मामध्येच आमचं कल्याण होईल असा श्रेयस मार्ग आम्हाला या भजनाचा तुम्ही देऊन आमचं खऱ्या अर्थाने कल्याण होईल का हो? हाच तुम्ही आम्हाला वरदान द्या. हे आपण श्री महाराजांना, त्यांनी ज्या कळवळ्याने रामाला मागितलं त्या कळवळ्याने आपण श्री महाराजांना मागावं बघा. आणि ती काकुळती जेव्हा मनापासून येईल, केवळ शब्दांची काकुळती नको, जेव्हा ती पोट तिडकीपासून भावना येईल, दीनदास तुझं येई काकुळती, ही काकुळती जेव्हा मनामध्ये निर्माण होईल तेव्हा राम आपल्या या भक्तीचं वरदान तुम्हाला देईल. आणि सज्जनो, तुमच्या जीवनाला त्याच्या प्रसन्नतेने, मांगल्याने भरून टाकेल. ही खात्री, हा बोध आपण आपल्या जीवनामध्ये घट्ट धरावा आणि नामस्मरणामध्ये आपला काळ व्यतीत करावा. हेच श्री महाराजांचं या अभंगाच्या आधाराने रामासमोर मागणं आहे, ते आम्हा लोकांसाठी मागणं आहे. महाराजांना स्वतः, ते स्वतःच राम होते हो. बुवा म्हणाले ना एकदा गोंदवल्यामध्ये, भाऊसाहेब बघा माझ्या रामाला किती छान दिसतोय. भाऊसाहेब म्हणाले, राम कुठे आहे? तर महाराज आहेत. म्हणाले, ते महाराज नाही हो, ते प्रत्यक्ष राम आहेत. गुरु राम माझे रामची केवळ. त्यांना राम सोडून अजूनही कसं वेगळं बघायचं, ते रामच होते. त्यामुळे या रामाने आम्हा सारख्या पामरांसाठी हे मागणं मांडून ठेवलं की या कलियुगात आमची बुद्धी भ्रष्टावणार, आम्ही आमच्या साधन मार्गापासून विचलित होणार, आम्ही श्री महाराजांच्या बोधापासून दूर जाणार आणि ही परिस्थिती आणखीन भयानक पुढील काळामध्ये येत राहणार आहे. महाराज म्हणाले, गावामध्ये थंडी पडल्यानंतर जागोजागी शेकोट्या लावून
थंडी घालवण्याचा मूर्खपणा करू नका. स्वतः अंगामध्ये बंडी घाला आणि आपली थंडी घालवा. त्याप्रमाणे नामसाधनेची बंडी घाला, रामभजनाची बंडी घाला आणि स्वतःचं जीवन या कलियुगामध्ये उद्धरून टाका. मला वाटतं हेच सर्व संतांचं आपल्याला सांगणं आहे. ते आपण मनापासून करावं. हीच खऱ्या अर्थाने महाराजांच्या जन्मोत्सवाची त्यांना दिलेली सर्वोत्तम गिफ्ट ठरेल. म्हणून तुम्हाला सर्वांना मनोभावे वंदन करतो. वाणीला विराम देताना 2 मिनिटं. सीताराम राम राम सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र एक सेकंद सर्वांनी बसून घ्या. थोडी घाई करू नका. कार्यक्रम आता संपतच आलाय.
अजिबात घाई करू नका. गेले 2 तास दादांनी अत्यंत ओजस्वी आणि प्रासादिक भाषेमध्ये महाराजांचे विचार मांडताना आपल्याला महाराजमय करून टाकलं. आयुष्यभरात आपण केलेल्या चुका दाखवताना महाराजांच्याच शब्दात आपल्याला दाखवल्या आणि नक्की आपण काय जमा करतोय आणि काय जमा करायला पाहिजे. प्रवचन आपण दररोज वाचतो किंवा ऐकतो. मंदिरात दररोजच वाचलं जातं प्रवचन. आताही आरतीनंतर प्रवचन आहे. याच्यानंतरचा कार्यक्रम आरती आणि आरतीनंतर प्रवचन. आपण सगळे वाचणारच आहोत. पण प्रवचन वाचणारा वाचतो, बाकी नक्की जन्मोत्सवातून काय घ्यायचं, कशासाठी जन्मोत्सव करायचा, हे सगळे विचार मला असं वाटतं की महाराजांनी दादांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलंय आणि याच्या पुढे आपण त्याच्यावरती अंमल करू. ते विचार जास्तीत जास्त अंगी बाणवायचा प्रयत्न करू प्रत्येकजण. असा संकल्प करायला मला तरी वाटतं काही हरकत नसावी. मंडळाने त्यांना केलेली जी विनंती होती उत्कर्षाच्या माध्यमातून, त्या विनंतीला त्यांनी मान दिला. ते इथे आले आणि महाराजांचे विचार त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले. यासाठी समस्त डोंबिवलीकर भक्त मंडळींच्या वतीने आणि आराधना केंद्राच्या वतीने आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. या प्रसंगी आम्ही काय देणार? महाराजांचा कृपाप्रसाद म्हणून काहीतरी प्रतीक. मी श्री राहतेकर काकांना विनंती करतो, त्यांनी दादांना महाराजांचा प्रसाद द्यावा. आणि दादांना विनंती करण्यापेक्षा मी महाराजांना अशी विनंती करेन की असा योग पुन्हा पुन्हा आणावा. मला वाटतं ती चैतन्य गोशाळेसाठी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. एक मिनिट, सर्वांना प्रसाद द्यायचा आहे. प्रत्येकाचे नाव. शरद दादा पाठक रविदादांचे मोठे भाऊ. शरद दादा पाठक रविदादांचे मोठे भाऊ. शरद दादा पाठक रविदादांचे मोठे बंधू. पुढे माधव लिमये पेटी संवादिनी. अत्यंत सुंदर साथ. श्री विश्वनाथ झावडे तबला आणि फ्लूट बासरी. श्री नागनाथ इनामदार चैतन्य गोशाळा ट्रस्टी.
झाले हां श्री सचिन नाईक. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज जय जय रघुवीर समर्थ. यानंतर आरती होईल, प्रवचन होईल आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता म्हणजे इथून पादुकांचं प्रस्थान मूळ स्थानावरती आहे. मला वाटतं जशी दिंडी आपण तिकडून इकडे आणली तेव्हा जसे बहुसंख्याने उपस्थित होतात तसे महाराजांना इथे आणलेलं आहे, आपण इथून परत तिथे सोडूया. तेव्हा सर्वांनी त्याच्यात सहभागी व्हा. अर्धा तास घरी लेट गेलात काही फरक पडत नाही. एक दिवस गेले जवळजवळ 5-6 वर्ष सतत आम्ही प्रयत्न करत होतो की आम्हाला गोंदवल्याचं कोणीतरी विश्वस्त यावेत. गोंदवल्याचे विश्वस्त नेहमी सांगायचे आम्ही चिंचवडला जाते आणि चिंचवडला जातो आहे, चिंचवडला जातो आहे. ते म्हटलं आम्ही मग म्हटलं चिंचवडचेच बोलवूया म्हणून त्यांच्यासाठी प्रयत्न करत होतो. पण 5-6 वर्ष काही जमलं नाही. यावर्षी मात्र महाराजांनी तो योग आणून दिला. दादा श्रीराम, आम्ही भयंकर तुमचे आभारी आहोत. आम्ही टी व्हीवर यूट्यूबवर सगळीकडे ऐकतो, पण आज प्रत्यक्ष ऐकण्याचा मला अतिशय आनंद आहे. अशीच कृपा असू द्या आणि परत परत येत राहा. श्रीराम.